कोल्हापूरमधील सगळ्यात गजबजलेल्या पर्यटन स्थळांपैकी राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी सुद्धा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। मात्र याच काळंबावाडी या ठिकाणी दूधगंगा नदी पात्रामध्ये असं एक ठिकाण बनलंय ज्या ठिकाणी मागच्या 1 ते 1.5 वर्षात 13 पेक्षा अधिक तरुणांचा मृत्यू झालाय। यामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। काळोखा डोह म्हणून या ठिकाणाला ओळख मिळाली आहे। अगदी डोळ्यांचं पारणं फिटेल अशा पद्धतीचं हे ठिकाण असलं तरी दुसरीकडे काही हुल्लडबाज आणि बेजबाबदार तरुणांमुळे या सुंदर ठिकाणाला गालबोट लागलाय। परिणामी इथल्या स्थानिक प्रशासनाला हे ठिकाण बंद करण्याची वेळ आली आहे। स्थानिक नेते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली। हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने चांगलं असलं तरी सुद्धा दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना करण्याबाबत ते प्रयत्न करताना दिसत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। दरम्यान ज्या ठिकाणी मागच्या 1 ते 1.5 वर्षात एवढे मृत्यू झाले त्याच ठिकाणी जाऊन आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक सुंदर ठिकाणं पर्यटनासाठी पाहायला मिळतात आणि त्याच सगळ्या सुंदर ठिकाणांपैकी एक ठिकाण असलेलं माझ्या मागे आपण पाहतोय। कोल्हापुरातल्या काळंबवाडी धरणाच्या अगदी बाजूला असलेला हा एक नदीतीलच एक भाग म्हणावा लागेल आणि त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं अनेकांचे मृत्यू होत आहेत त्यामुळं हा स्पॉट जो आहे तो पूर्णपणे चर्चेत आलेला आहे। आपण जर बघितले तर माझ्या उजव्या बाजूला आपल्याला काळंबवाडी धरण जे आहे ते दिसेल आणि त्याच धरणातून जो पाण्याचा विसर्ग होत असतो तो विसर्ग पुढे या दूधगंगा नदीमध्ये येतो आणि यामध्ये तयार झालेला असा हा निसर्गाने तयार केलेला हा धबधबा आहे। बाजूला बघितलं तर कालव्यातून येणारं हे पाणी वळवण्यात आलेलं आहे आणि त्याचीच या नदीमध्ये सुंदर पद्धतीनं झालेला धबधबा आणि त्याच ठिकाणी हा धबधबा अनेकांना मोहित त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणूनच जिल्ह्यातीलच नाही तर जिल्ह्याबाहेरून आणि राज्यातील पर्यटक जे आहेत ते या स्पॉटला येत असतात। मात्र अनेक वेळा त्यांच्याकडून कुठल्याही सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळं अनेकांना पोहायला देखील येत नाही, त्यामुळं या पाण्यामध्ये उतरतात आणि शेवटी या पाण्याला फ्लो असल्यामुळं अनेकांचा मृत्यू झाल्याचं घटना घडलेल्या आहेत। गेल्या 1 ते 1.5 वर्षातली जर आकडेवारी बघितली तर तब्बल 13 जणांनी आपला या ठिकाणी मृत्यू खरं तर त्यांचा झालेला आहे, आपला जीव गमावलेला आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं आता हा संपूर्ण भाग जो आहे तो निषिद्ध केलेला आहे। या संपूर्ण परिसरात कोणालाही येण्यासाठी आता परवानगी दिली गेलेली नाही। खरं तर पर्यटन स्थळं ही पाहण्यासाठी असतातच, मात्र त्या ठिकाणी पर्यटक हुल्लडबाजी करतात आणि परिणामी अनेकांचे जीव त्या ठिकाणी जातात आणि दुसरीकडे प्रशासनाला असे कठोर निर्णय घ्यावे लागतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी ना आपल्यासोबत याच गावातील स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्या नेमक्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेतोय। खरं तर किती दिवसांपासून हा सिलसिला खरं तर मृत्यूंचा सुरू झालेला आहे आणि आता 13 पर्यंत हा आकडा गेलाय, त्याच्यापेक्षा जास्त आता किंबहुना गेला। गेली 1.5 वर्ष आपण पाहतोय की या ठिकाणी 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। एका बाजूला आपण पर्यटनाची पंढरी राधानगरी म्हणून ओळख असलेला आपला तालुका, खास करून पालकमंत्र्यांचा विशेष लक्ष असलेला तालुका, पर्यटन दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी पालकमंत्री आपल्याला कार्यरत असताना या ठिकाणी दिसतात आणि पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळं या ठिकाणी हे 13 बळी गेलेले आहेत। खऱ्या अर्थानं आता पर्यटनाला चालना मिळण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत ते प्रयत्न होत असताना एकीकडं पर्यटकांच्या या निष्काळजीपणामुळं असे सुंदर ठिकाणं, निसर्गरम्य ठिकाणं बंद करण्याची वेळ आमच्यावर येते, ह्याचं खरं तर दुःख आहे। खरं तर हे दुःख तुमच्यासाठी खरं तर असणं स्वाभाविक आहे, कारण एवढं सुंदर ठिकाण, जिल्ह्यातलं एक सुंदर ठिकाणांपैकी एक सुंदर ठिकाण बनलंय, याची चर्चा चालू आहे। मात्र अशा पद्धतीने कुठलीही काळजी त्या ठिकाणी घेतली जात नाही आणि शेवटी हे परिणाम भोगावे लागतात। इथल्या पर्यटनावरती अनेकांचे व्यवसाय देखील होऊ शकतात। अशा अनेक पर्यटन ठिकाणं पाहण्यासाठी काही जण देश सोडून देखील दुसऱ्या देशात जात असतात, मात्र जे आपल्या देशात आहे तिथं आता काय करणं अपेक्षित तुम्हाला आहे आणि आता कशी अपेक्षा प्रशासनाकडून तुम्ही स्थानिक लोक करता? प्रशासनाकडून आमची अपेक्षा अशीच आहे की पर्यटन क्षेत्र म्हणून पर्यटनाच्या दृष्टीनं विकास झाला तर या ठिकाणी वेगवेगळे निर्बंध लावता येतील। प्रशासनाला एक विनंती आहे की तुम्ही पण पर्यटन सुंदर आहे म्हणून त्याचा तुम्ही उपभोग घ्या, पण कुठल्याही प्रकारचा दंगामस्ती करून आपला जीव जाईल अशा पद्धतीनं तुम्ही वागू नका। ज्यांना पोहायला येत नाही त्यांनी इथं पोहायची पण काही गरज नाही, इथं अगदी डोळ्यानं देखील डोळे भरून या ठिकाणी पाहण्यासारखं आज निसर्गरम्य ठिकाण आहे, ते त्यांनी केलं पाहिजे असं आता तुम्हाला वाटते का? आणि आता कसं हो,
म्हणजे खऱ्या अर्थानं निसर्गाचा जो आनंद आहे तो तुम्ही इथं येऊन उपभोगा. निसर्ग तुम्हाला देतोय तेवढं तुम्ही त्याच्याकडून घ्या, पण आपल्या काहीतरी अंगमस्तीनं तुम्ही इथं येऊन त्या निसर्गाला बळी पडू नका, अशी आमची पर्यटकांना अपेक्षा आहे. नक्कीच खरं तर ही स्थानिक व्यक्तीची प्रतिक्रिया आहे आणि ती अगदी योग्य देखील आहे. एवढं सुंदर ठिकाण, ज्या ठिकाणी पर्यटन वाढायला पाहिजे, मात्र त्याच ठिकाणी अनेक जण हुल्लडबाजी करतात आणि शेवटी अशा पद्धतीनं अनेकांचे बळी जातात. प्रशासनाला शेवटी कठोर निर्णय जो आहे तो घ्यावा लागतो आणि हे असं सुंदर ठिकाण पूर्णपणे त्या ठिकाणी बंद करावं लागतं. या सगळ्याला जबाबदार केवळ आणि केवळ इथले पर्यटक आहेत, जे हुल्लडबाज पर्यटक आहेत ते या सगळ्याला जबाबदार आहेत. मात्र दुसरीकडे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील या विषयामध्ये आता लक्ष घातल्याची माहिती मिळते. हे सगळे सुंदर ठिकाण बंद न करता त्या ठिकाणी कोणकोणत्या उपाययोजना या पुढच्या काळामध्ये केल्या जाऊ शकतात आणि हे ठिकाण अधिकाधिक कशा पद्धतीनं सुंदर आणि सुरक्षित करता येऊ शकतं, यासाठी देखील त्यांचे प्रयत्न जे आहेत ते पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चित पुढच्या काळात हा स्पॉट जो आहे तो हा स्पॉट नाही, या संपूर्ण काळमवाडी परिसरामध्ये निसर्गानं भरभरून दिलेलं आहे आणि ते भरभरून उपभोगताना नागरिकांनी देखील आपली त्या ठिकाणी जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळात कशा पद्धतीने या सगळ्या निर्बंध असलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा पर्यटन सुरू होतं का, शिवाय या पद्धतीनं हुल्लडबाजी जी आहे ते पुढच्या काळामध्ये वाढते का, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.